प्रदेश काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक आज आहे आणि यामध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते। आपल्यासोबत विजित वंजारी सर आहेत, आमदार आहेत काँग्रेसचे। सर काय सांगणार, आजची बैठक किती महत्त्वाची, काय काय मोठे निर्णय अपेक्षित आहे? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीला राष्ट्रीय नेते के.सी. वेणुगोपाल साहेब, आमच्या राज्याचे प्रभारी चन्नी थाला साहेब, नानाभाऊ पटोले साहेब आणि सर्व राज्यातले सर्व नेते, सर्व आमदार, सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष या सर्वांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। अनेक महत्त्वाचे विषय म्हणजे सगळ्यात मोठा विषय म्हणजे विधानसभेच्या निवडणुका। विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे। प्रदेशने अनेकांना निरीक्षक म्हणून नेमलेला आहे, त्यांचा अहवालसुद्धा या ठिकाणी चर्चेला जाणार आहे आणि या सगळ्या माध्यमातून आगामी विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारची चूक न करता महाविकास आघाडीचं सरकार कसं स्थापन होईल या दृष्टिकोनातून पूर्ण प्रयत्न आणि त्याची तयारी, त्याच्याकरता ही बैठक आहे। क्रॉस वोटिंग करणारे जे 7 आमदार आहे, तुम्ही त्या समितीवर होते, त्यांच्यावर आज कारवाई अपेक्षित आहे? आता ते याचं उत्तर तर मोठे नेते देऊ शकतील, मला माहीत नाही, परंतु तो मुद्दा गाजणारा इतकं नक्की त्या मुद्द्यावर कदाचित चर्चा होईल नाही होईल मला माहिती नाही, तो अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे, परंतु तो मुद्दा तर आहेच आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जे बैठकीत सदस्य असणार त्या मुद्द्यावर काय मागणी केली जाणार? तुमची ही मागणी महत्त्वाची, कारण तुम्ही तर याच्यात होते, म्हणजे निवडणूक प्रतिनिधी होते। नाही, तो टेक्निकल मुद्दा आहे ना, याच्यामध्ये मागणी करण्याचा किंवा न करण्याचा प्रश्नच नाही। हा टेक्निकल मुद्दा आहे। विधान परिषदची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये पक्षाचा व्हीप होता, व्हीपप्रमाणे मतदान झालं नाही झालं त्याचा आढावा हा पक्षश्रेष्ठींनी ऑलरेडी घेतलेला आहे आमच्याकडनं आणि त्याच्यामुळे त्यांनी तो अहवाल पाठवला असेल असं मला अपेक्षित आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर निर्णय काय घ्यायचा आहे, त्याच्यावर काय करायचं याची स्ट्रॅटेजी किंवा याचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी करतील। काय कारवाई होऊ शकते समजा काँग्रेसच्या याच्यात? अनेकांनी सांगितलं आहे की निलंबनाची कारवाई होणार, तशा पद्धतीनं होऊ शकते, अपेक्षित आहे आणि तसं होणार। किती वर्षासाठी निलंबन? तर 6 वर्षाचं असतं असं मला माहीत आहे। काँग्रेसच्या पक्षाच्या ज्या घटनेमध्ये नमूद दिलेलं आहे की पक्षविरोधी कारवाई करणे, व्हीपचं उल्लंघन करणे वगैरे वगैरे हे जे काही प्रकार आहेत याच्याकरता पक्षाची जी कारवाई आहे ती नॉर्मली 6 वर्षाच्या निलंबनाची असते। त्यांनी क्रॉस वोटिंग केलं, त्यांनाही या बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे? ते नाही माहिती मला नावं नाही माहिती, कारण मला म्हणजे आम्ही आमदारांना बोलवण्यात आलं, सर्व आमदारांना, सर्व जिल्हाध्यक्षांना, प्रदेश पदाधिकाऱ्यांना सर्वांना बोलवलेलं। ते आमदारही त्यात असणार आहे ना, अपेक्षित आहे? आता मला काय माहिती, आता पाहू, आता चाललो आम्ही बैठकीला, आता तिथेच दर्शन होईल सर्वांचे। काही ठोस ठराव, किती जागा लढणार? महाविकास आघाडी सर्वात मोठा पक्ष, मोठा भाऊ काँग्रेस आहे असं म्हटलं जातं, तर जागांबाबतही चर्चा होईल? त्या जागांबाबत चर्चा होऊ शकते आणि म्हणजे हे जे निरीक्षक नेमलेले आहेत त्यांचा अहवाल त्या ठिकाणी येऊन डिव्हिजन लेवलला जितक्या विधानसभेच्या जागा आहेत त्यावर चर्चा करण्यासाठीच ही बैठक आहे आणि त्याच्यावर सगळेजण आपले मत प्रदर्शित करतील आणि शेवटी नेते मंडळी जे पुढचा ॲक्शन प्लॅन सांगतील त्या पद्धतीनं या मीटिंगचा सूर राहील। सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीत कोण लढणार आहे? आम्ही लढावं अशी आमची इच्छा आहे, सर्व कार्यकर्त्यांची हीच इच्छा आहे। आता मी जसं 5 जिल्हे फिरतो आहे तर आमच्या सर्व जिल्ह्यामधल्या जिल्हाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांचा सूर हाच आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी आम्ही लढावं, आपण लढावं अशी काँग्रेसच्या सर्व लोकांची इच्छा आहे। तशी मागणी करणार उद्या या बैठकीत? हो, मागणी करणार आहे आम्ही, म्हणजे या पूर्व विदर्भातल्या विशेष करून नागपूर डिव्हिजनमधल्या अधिकांश जागांवर आपण लढावं अशी आग्रही भूमिका माझी सुद्धा राहणार आहे। इतर नेते तुमच्या संपर्कात, तुमच्याच पक्षातले सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ म्हणून जास्त जागा लढावी अशी मागणी आहे? हो आहे, बिलकुल आहे मागणी, अशी मागणी आहेच आणि सर्व नेते मंडळी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या डिव्हिजनमध्ये कामाला लागलेले आहेत। या सर्वांचा तो एक आढावा घेऊन आणि तशा पद्धतीचा अहवाल लेखी स्वरूपात आम्ही चन्नी थाला साहेबांना देणार आहे, तसं इतरही नेते देणार आहेत, तेही चर्चा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून या सीट शेअरिंगच्या चर्चेला आपल्याला त्या ठिकाणी समोर जाता येईल। आजची बैठक काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची, एक तर क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईचा निर्णय, दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीत काँग्रेस लढाव्या अशी मागणी जे निरीक्षक नेमलेले आहे काँग्रेसनी ते करणार आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।